नमस्कार. कधी विचार केलाय की निवडणुकीचे अंदाज किंवा बाजारातले सर्वे हजारो लाखो लोकांबद्दल इतके अचूक कसे असू शकतात? ते काही प्रत्येकाला जाऊन विचारत नाहीत. मग हे रहस्य आहे तरी काय? आज आपण तेच उलगडणार आहोत की कसा एका लहानशा गटाच्या अभ्यासातून संपूर्ण समूहाबद्दल इतके ठोस निष्कर्ष काढले जातात. चला सुरुवात करूया त्या मूळ प्रश्नापासून, ज्याचं उत्तर शोधण्यासाठीच खरं तर नमुना निवड म्हणजेच सॅम्पलिंग पद्धतीचा जन्म झाला. हा प्रश्नच किती मोठा आहे, नाही का? म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या मनात डोकावणं हे तर जवळजवळ अशक्यच वाटतं. पण त्यावर एक मस्त युक्ती आहे. आणि ही एक वस्तुस्थिती आहे जी आपल्याला स्वीकारावीच लागेल. प्रत्येकाशी बोलायला लागणारा वेळ, पैसा आणि माणसं हे सगळं कुठून आणणार? मग संशोधक या समस्येवर मात करतात तरी कशी? आणि हाच आहे सॅम्पलिंगचा मूळ सिद्धांत. अगदी बरोबर. जसा सूपचा एक चमचा आपल्याला संपूर्ण पातेल्याच्या चवीची कल्पना देतो, तसाच लोकांचा एक छोटा पण काळजीपूर्वक निवडलेला गट संपूर्ण लोकसंख्याबद्दल आपल्याला माहिती देऊ शकतो. तर मग संशोधनाच्या दुनियेत हा प्रातिनिधिक चमचा म्हणजे नेमकं काय आणि तो कसा निवडला जातो? चला, हेच आता समजून घेऊया. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सॅम्पलिंग म्हणजे एक असा छोटा गट तयार करणं जो मोठ्या गटाचा अगदी खरा आरसा असेल. मुख्य ध्येय हेच असतं की या लहान गटाकडून मिळालेले निष्कर्ष आपण संपूर्ण लोकसंख्येला लागू करू शकू. इथे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक, लोकसंख्या म्हणजे तो संपूर्ण गट ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरा, नमुना म्हणजे त्यातून निवडलेला छोटा भाग. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा नमुना प्रातिनिधिक असायला हवा म्हणजे तो संपूर्ण लोकसंख्येचं खरंखुरं चित्र दाखवणारा हवा. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयावर येऊया जो प्रत्येक संशोधकाला घ्यावा लागतो. तो म्हणजे आपला नमुना निवडण्यासाठी नक्की कोणती पद्धत वापरायची. नमुना निवड करण्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक आहे संभाव्यता नमुना निवड म्हणजेच प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि दुसरा आहे असंभाव्यता नमुना निवड म्हणजेच नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता या दोन्हीतला नेमका फरक काय आहे ते पाहूया. तर यातला मुख्य फरक आहे तरी काय? संभाव्यता सॅम्पलिंगमध्ये लोकसंख्येतील प्रत्येकाला निवडलं जाण्याची समान संधी मिळते. अगदी लॉटरीसारखं, कोणाचंही नाव निघू शकतं. या उलट असंभाव्यता सॅम्पलिंगमध्ये संशोधक आपल्या गरजेनुसार किंवा सोयीनुसार निवड करतात. म्हणजे एकाचा हेतू निष्पक्षता आहे तर दुसऱ्याचा हेतू विशिष्ट माहिती मिळवणं हा आहे. चला सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून, संभाव्यता नमुने निवड, जिथे निष्पक्षता आणि समान संधी हेच मुख्य नियम आहेत. ही सगळ्यात सोपी आणि सरळ पद्धत आहे. यात कोणावरही अन्याय होत नाही. लोकसंख्येतील प्रत्येक व्यक्तीला नमुन्यात निवडलं जाण्याची एकसारखी संधी मिळते, ज्यामुळे कोणताही पक्षपातीपणा टळतो. ही पद्धत थोडी जास्त शिस्तबद्ध आहे. यात एका यादीतील प्रत्येक n व्या क्रमांकाच्या व्यक्तीची निवड केली जाते, म्हणजे समजा प्रत्येक 10व्या व्यक्तीची. यामुळे निवड प्रक्रिया सोपी होते आणि तरीही त्यात निपक्षपातीपणा कायम राहतो, कारण सुरुवात कुठून करायची हे पूर्णपणे नशिबावर ठरतं. ही पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. समजा आपल्याला हे नक्की करायचंय की आपल्या नमुन्यात स्त्री-पुरुष किंवा वेगवेगळ्या वयोगटातले लोक योग्य प्रमाणात आहेत. तर इथे काय केलं जातं की आधी लोकसंख्येला या गटांमध्ये विभागलं जातं आणि मग प्रत्येक गटातून यादृच्छिकपणे म्हणजे रँडमली लोक निवडले जातात. यामुळे नमुन्यात प्रत्येक गटाला योग्य प्रतिनिधित्व मिळतं. ही पद्धत तेव्हा खूप उपयोगी पडते जेव्हा लोकसंख्या खूप मोठ्या भौगोलिक क्षेत्रात पसरलेली असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याऐवजी संशोधक काय करतील की यादृच्छिकपणे काही जिल्हे म्हणजे क्लस्टर निवडतील आणि फक्त त्या निवडलेल्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या शाळांचा अभ्यास करतील. सोपं आणि कमी खर्चाचं. तर हा झाला एक मार्ग जिथे संधी आणि नशिबाला महत्त्व आहे. आता आपण दुसरा मार्ग पाहूया, जिथे निवड ही रँडम नसते तर एका विशिष्ट हेतूने, एका डिझाईनने केली जाते. यावरून हे स्पष्ट होतंय की ही पद्धत चुकीची नाहीये, फक्त तिचे उद्देश वेगळे आहेत. कधीकधी संशोधकांना अशा लोकांची गरज असते ज्यांच्याकडे एखाद्या विषयाचं विशेष ज्ञान किंवा अनुभव असतो, तेव्हा ही पद्धत कामी येते. बघा, नावाप्रमाणेच ही सर्वात सोयीची पद्धत आहे. यात संशोधक त्यांना जे कोणी सहज उपलब्ध होतील त्यांची निवड करतात. ही पद्धत खूप वेगवान आहे,
पण यात एक मोठा धोका आहे. मॉलमध्ये येणारे लोक कदाचित संपूर्ण शहराचं प्रतिनिधित्व करत नसतील नाही का? त्यामुळे निष्कर्ष एकांगी किंवा पक्षपाती होऊ शकतात. या पद्धतीत संशोधक आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून अभ्यासाच्या उद्देशासाठी जे लोक सर्वात योग्य आहेत त्यांनाच निवडतात. त्यांना नक्की माहीत असतं की कोणती व्यक्ती त्यांना आवश्यक असलेली माहिती देऊ शकेल. आता ही पद्धत स्तरीकृत नमुन्यासारखी वाटते, पण एक मोठा फरक आहे. इथे निवड यादृच्छिक नसते. संशोधक एक कोटा ठरवतात, जसं की नमुन्यात 60% महिला आणि 40% पुरुष हवेत. पण ह्या 60% महिला आणि 40% पुरुषांची निवड संशोधक आपल्या सोयीनुसार करतात, रँडमली नाही. याला आपण साखळी पद्धत किंवा चेन रिॲक्शन असेही म्हणू शकतो. यात संशोधक काही लोकांना शोधतात आणि मग तेच लोक त्यांच्या ओळखीच्या इतर सहभागींची ओळख करून देतात. ज्या गटांपर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं त्यांच्या अभ्यासासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणतीही एक पद्धत दुसऱ्यापेक्षा चांगली किंवा वाईट नाहीये. कोणती पद्धत वापरायची हे पूर्णपणे संशोधनाच्या ध्येयावर अवलंबून असतं. इथे आपण संभाव्यता पद्धतींमधले फायदे तोटे पाहू शकतो. जसं की सरळ यादृच्छिक नमुना सर्वात जास्त प्रातिनिधिक असतो, पण त्यासाठी संपूर्ण लोकसंख्येची यादी मिळवणं खूप कठीण असतं. तर दुसरीकडे समूह नमुन्यामुळे खर्च वाचतो, पण त्यात त्रुटीची शक्यता जास्त असते. त्यामुळे संशोधकांना आपल्या अभ्यासानुसार योग्य निवड करावी लागते. आता ही माहिती मिळाल्यानंतर आपण कोणत्याही सर्वेक्षणाकडे फक्त एक वाचक म्हणून नाही, तर एका जाणकार व्यक्तीच्या नजरेतून पाहू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा कोणी म्हणेल की सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे, तेव्हा आपण नक्कीच विचारू शकतो, छान, पण त्यांचा नमुना कसा होता? आणि हाच तर खऱ्या ज्ञानाचा उपयोग आहे.